नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येक माणूस पैसे कमवत असतो आणि आपलं परिवाराचा खर्च चालवत असतो। मित्रांनो, आपल्याला नेहमी पैशाची कमतरता भासते, कारण आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो, महागाई वाढते आणि मुलं-बाळं मोठी व्हायला लागतात, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, मुलांच्या लग्नाचा खर्च, त्यांच्या संगोपनाचा खर्च, हे लोडिंग वाढत असतं आणि त्यासाठी आपण प्लॅनिंग काहीतरी केलं पाहिजे। मित्रांनो, आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर काय होतं, आपल्याला नुकसान होतं, हे लवकर कळणं गरजेचं आहे। जसं मी सांगतो, आपला समजा 50,000 रुपये पगार आहे आणि वय आपलं 35 आहे आणि 2 मुलं आहेत, हजबंड वाईफ आणि 2 मुलं, असं 4 जणांचं कुटुंब आहे। मित्रांनो, काय होतं, 50,000 रुपयामध्ये आपल्याला 10,000 तर बचत करायला पाहिजे, 40,000 रुपये खर्च झाले तर चालेल। असं जर नाही केलं तर मुलांच्या शिक्षणाला लागणारा खर्च, आपण एखादं घर घेतलं त्याचं लोन, आपले उतारवयातलं प्रोव्हिजन किंवा अनेक येणारे अचानक संकट, हे कसं करणार? कारण 10,000 रुपयेसुद्धा आपली जर बचत होत नसेल, पूर्ण संपत असेल, तर हे मोठे खर्च कसे करणार? हा मोठा पर्सनल लेवलला वैयक्तिक प्रत्येकाचा हा पर्सनल प्रॉब्लेम आहे मित्रांनो, आणि त्याच्यासाठी जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर हा प्रश्न वाढत जातो, कधी सुटत नाही। बरेच व्यक्ती म्हणतात आम्हाला, आता आम्ही गेली 25 वर्ष झाले इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काम करतो। इन्शुरन्स म्हणजे एक तुम्हाला हे जे लागणारे खर्च आहेत, कंपल्सरी नीड आहेत, गरजा आहेत, त्याच्यासाठी मोठं प्रोव्हिजन आहे मित्रांनो, आणि त्याला टाळाटाळ केली जाते। म्हणजे काय होतं, जे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याला टाळलं जातं मित्रांनो। हे आम्ही 25 वर्ष झालं पाहतोय आणि आता सध्याच्या काळात तर ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि चुकीच्या गोष्टी कळत नकळत हातातनं घडतात किंवा कोणी सांगतं। आता SIP, सोनं चांदी, घर जागा जमीन, ह्या गुंतवणुकीचे जे साधनं आहेत, बचतीचे, पोस्टातली, बँकेतली बचत, रिकरिंग अकाउंट, बरेच काही असतात, हे चुकीचे नाहीत, हे चांगले आहेत, परंतु ह्याला कुठं मर्यादा आहेत। कशी सांगतो मी, समजा रिकरिंग अकाउंट काढलं पोस्टामध्ये आणि माणूस हा नैसर्गिक आहे, उद्या काही झालं तर सांगू शकतो का आपण? असं ऐकायची सुद्धा लोकांची हिंमत राहिली नाही। लोकांना वाटते असं बोलू नका। मित्रांनो, बोलण्यामुळं काहीच होत नाही, परंतु बोलण्यामुळं अलर्ट होतं। जसं एखाद्या आपण मेडिकल लाईनमध्ये तपासण्या केल्यावर एखादा आजार जर लवकर समजला तर काय होईल, त्याच्यावर आपल्याला मात करता येते, म्हणजे त्यालाच भीती तयार होते। आता हे कलियुगामध्ये असंच आहे की चांगल्या गोष्टीसाठी भीती आणि दुर्लक्ष आहे मित्रांनो, आणि त्याच्यामुळंच मोठं संकट होतं। आणि ते कधीकधी मेडिकल लाईनमध्ये एखाद्या आजार इतका वाढत जातो, त्यांना माहिती पण नसतं, तो माणूस डेथ होतो, अटॅक येणं, मोठा कॅन्सर, कुठला मोठा किडनी फेल होणं, हे काही एका दिवसात होत नाही मित्रांनो, हे हळूहळू चालू असतं, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। जसं मेडिकल लाईनचं मी उदाहरण दिलं, एखादा माणूस मृत्यू पावतो दुर्लक्ष करून, आता शेवटी मृत्यू पावल्यावर लोक काय म्हणतात, नशिबात होतं। मित्रांनो, प्रयत्न न केल्यानंतर नशीब कुठून येणार? नशीब कधी असतं, तुम्ही प्रयत्न करून तुम्हाला अचिव्हमेंट नाही झाली। जसं एखाद्या क्रिकेट मॅच आहे, तुम्ही मैदानातच गेलं नाही आणि आपल्या नशिबात नव्हतं, हारायचं होतं, असं म्हणून चालतं का? तुम्ही मैदानात जायला पाहिजे, क्रिकेट खेळायला पाहिजे आणि चांगलं तुम्ही स्किलने खेळायला पाहिजे, प्रॅक्टिस करून खेळायला पाहिजे, तरच असतं ना। जसं एखाद्या कुस्तीच्या फडामध्ये पैलवान किती अगोदर प्रॅक्टिस करतात, मला सांगा। कुठलाही माणूस, व्हिडिओ शूटिंग असतं समजा पिक्चरचं वगैरे, किती ट्रायल अगोदर किती घेतली जाते, कुठल्याही गोष्टीचं उदाहरण घ्या तुम्ही। पण आपण जसं एखादा विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देतो का नाही, आणि डायरेक्ट जाऊन परीक्षा दिली तर काय होईल, नापास 100%, किंवा परीक्षेतच न जाताच त्याला 5चा मार्क मिळवा, असं होतं का कधी? मित्रांनो, कसं असतं, आपण काय करतो, कुठं तर आपल्या विचारामध्ये थोडे चूक होते आणि ते विचार खरे आहेत म्हणून आपण चालत असतो, आणि त्याचंच परिणिती अशी होती की कुटुंब उद्ध्वस्त होतात। मला सांगा, आपण असूनसुद्धा, मला सांगतो मी, माणूस मरणारच नाही असं गृहीत धरू, जिवंत असताना सुद्धा त्रास आहेत का नाही? लोकांना एज्युकेशन लोन काढावं लागतं, पर्सनल लोन काढावं लागतं, हाऊसिंग लोन काढावं लागतं। मला सांगा, हे लोन काय अचानक आलेले आहेत का? हे लोन आपण तयार केलेले आहेत मित्रांनो, आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो। आता एखादा माणूस एखाद्या सर्व्हिसला लागला, चांगला IT पार्कमध्ये 1 लाख रुपये पगार, तर लगेच तो काय करतो, 50 लाखात 1 कोटीचं घर घेतो मित्रांनो। घेऊ नये असं नाही, परंतु आपण पेशन्स ठेवले। आजकालच्या काळात काय झालं, पेशन्स राहिले नाहीत, कुठल्याही गोष्टीला थांबायची तयारी नाही बऱ्याच व्यक्तीची, आणि त्याच्यामुळेच हे प्रॉब्लेम आहेत।
कारण तुम्ही जर सर्व्हिस लागली असेल तर एक 10 वर्ष थोडं बचत करा, नंतर कमी पडल्या लोन घ्या. डायरेक्ट 100% आता तर काही 100% लोन देणाऱ्या बँक आहेत, कारण बँकेकडे पैसे जास्त आहेत ना. बँकाचा हा व्याजाचा धंदा आहे मित्रांनो. पूर्वीचे खेडेगावातले सावकार होते, तसंच एक बँक म्हणजे सावकार आहे, फक्त थोडं रेग्युलेशन आहेत. पूर्वीचे सावकार अति लुटत होते, हे कमी लुटतात, एवढाच फरक आहे. मला सांगा, तुम्हाला इंटरेस्ट द्यावं लागतं का नाही? मग तुम्ही ती जर बचत केली तर इंटरेस्ट तुम्हाला मिळेल का, द्यावं लागेल? साध्या गोष्टी आहेत मित्रांनो. पेशन्स पाहिजेत आणि प्लॅनिंग पण पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे, कंटिन्यू पाहिजे. बऱ्याच लोकांचं सातत्य राहिलेलं नाही. आम्ही बघतो ना, गेली 25 वर्ष झालं मी इन्शुरन्स फील्डमध्ये काम करतोय. बरेच लोक पॉलिसीचा मिनिमम पिरियडसुद्धा पूर्ण करत नाहीत. 2 वर्षे 3 वर्षे पण पॉलिसी भरत नाहीत. 1 वर्ष 6 महिन्यामध्येच बंद करून टाकतात. मित्रांनो, तुमच्या मुलाबाळाचं शिक्षण, लग्न हे मोठे खर्च आहेत का नाही? मग तुम्ही जर आत्ताच जर बचत बंद केली तर मोठा फंड कसा जमा होईल? कोण देईल तुम्हाला? लोन तर मिळेल का? एकतर काय होतं, जे परमनंट लोक नाहीत, तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या करतात, टेम्पररी कुठं तर छोटे मोठे काम करतात, हे लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हेच लोक बचत करत नाहीत, पॉलिसी काढत नाहीत. पॉलिसी म्हणजे कसा पैशाचा करार आहे. आणि मध्ये आधी जर काही प्रॉब्लेम आला, कुटुंबावर मोठं संकट, तर मोठी रक्कम द्यायचं ॲग्रीमेंट असतं मित्रांनो. हे तर कळत नाही. आता तर 1 वर्षानंतर पॉलिसीचे पैसे वापरता येतात. काहीच प्रॉब्लेम नाही. मला सांगा, बचत करतोय, पैसे पण वापरतोय आपण, आणि पैसे वेळेला पण मिळतात, आणि मोठी रक्कम पण जमा होते, त्याच्यावर बोनस मिळतो. कितीतरी एक गुंतवणूक, कितीतरी फायदे आहेत मित्रांनो. आता माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. माझ्या 56 पॉलिसी आहेत. मला एका बँकेनं 50,000 रुपये कर्ज दिलं होतं. माझा स्वतःचा अनुभव सांगतो लाईव्ह. मी स्वतः ह्या गोष्टीवर, संकटावर मात केलेली आहे, तीच तुम्हाला सांगतोय, वेगळं काही सांगत नाही. आपण बचतच जर नाही केली तर आपल्याला कोणच पैसे देणार नाही ना. पैसे कमवायचे वय पण संपून जाईल. ह्या कुटुंबाच्या मोठ्या गरजा आपण जर विचार करत नाही तर कोण करत? आणि पिढ्यानपिढ्या माणसं गरीब अवस्थेत राहतात, कमी उत्पन्न गटात आहेत पिढ्यानपिढ्या. त्याचं कारण आहे, कुणीच असा धडाडीचा निर्णय घेत नाही आणि ते इम्प्लिमेंट करत नाही आणि कंटिन्यू करत नाही. हे दुर्दैव आहे. सगळ्याला चांगलं तर कळतं, मी सांगतो ते कळत नाही असं नाही, प्रत्येक व्यक्तीला कळतं, परंतु कळून उपयोग होत नाही. त्याच्यावर आपण प्लॅनिंग केलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. जसं माणूस जेवल्यावर जिवंत राहतो हे सगळ्यांना माहिती आहे. मग जेवण का करतो? न जेवण करता जिवंत राहील का? तसंच आहे. तुम्ही बचत न करताच तुमच्याकडे मोठी रक्कम जमा होईल का? असं कधी घडणार आहे का? उलट काय होईल, तुमचे जे प्रश्न आहेत ना, मुलाबाळांचं लग्न, शिक्षण, तुम्हाला घर घ्यायचे, अचानक येणारे संकट, हे मोठी एवढी संकटं होतील की आता बरेच लोक आहे ना, या संकटातनं निघण्यासाठी सुसाईड करतात. इतका त्रास होतो की त्यांना ते मरणं सोपं वाटतं. मग अगोदर पैसे जर नाही ठेवले असते तर ही वेळ आली असती का? सुसाईड माणूस कधी करतो? कुठलाही प्रश्न असू द्या, तो गंभीर झाल्यावर माणूस सुसाईड करतो. मग गंभीर व्हायच्या अगोदर थोडं जर आपण धैर्य धरून, किंवा समजा थोडं पेशन्सनं, आपण थोडं धीर धरून आपण जर काम केलं तर काय होईल, ते संकट येणारच नाही ना. आता काही गुन्हेगार बघा शेवटला सुसाईड करतात. मग गुन्हा व्हायच्या अगोदर जरा मनात विचार करून, चांगलं काय वाईट काय, थोडं ॲक्शनला, आपण चांगल्या गोष्टीला ॲक्शन करावी, चुकीच्या गोष्टीला ॲक्शन करू नये, थोडं थांबावं. मग हे पुढचं एवढं मोठं संकट वाढतच नाही ना. संकट वाढण्याचं कारण आपले विचार आहेत मित्रांनो. आपल्या विचारामध्येच आपले माणसाचं मन विचार करतं, चांगलं आणि वाईट. आपण चांगल्या विचाराला आपण नेहमी ॲक्टिव्ह केलं पाहिजे आणि कंटिन्यू केलं पाहिजे. चुकीचा विचार असेल तर त्याला आपल्या डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे, डिलीट केलं पाहिजे. असं केलं जात नाही. आता आम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या नावावर पैसे ठेवायला आम्ही सांगतो, तर आम्हालाच ह्या तारखेला या, त्या तारखेला या, बघू करू, म्हणजे काय होतं, आपणच आपल्याला संकट तयार करतो. आणि त्या संकटात एकटा सफर होत नाही, अख्खा परिवार सफर होतो. नुसता परिवार नाही मित्रांनो, मी एक पाऊल पुढे सांगतो. एक शहर सफर होतं, एक समाज सफर होतो, एक देश सफर होतो. तुम्ही चांगल्या गोष्टी नाही केल्या तर देशासाठी सुद्धा घातक आहे, समाजासाठी घातक आहे, सगळ्यांसाठी घातक आहे. पहिलं कुटुंबासाठी घातक आहे. समजा तुम्ही उत्पन्न आलेलं सगळंच खर्च केला, पैसेच बचत नाही केली, तर कुटुंबाला संकटात येईल कुटुंब. आणि कुटुंब संकटात आले की असे हजारो कुटुंब संकटात आले तर समाज, देश. मग देश गरीब देश, श्रीमंत देश आपण असं म्हणतो का? त्याचं कारण काय? त्या तिथले जनतेचं उत्पन्न किती आहे, जनता काय काम करते, त्याच्यावर ते ठरत असतं. आता आपला रुपया नेहमी घसरतो, कशामुळे घसरतो? त्याचं कारण आहे ना. म्हणजे एखादा माणूस कर्जबाजारी का होतो, त्याचं कारण आहे ना. पैसे नसेल तर कर्ज घेतो, आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे किंवा खर्च वाढल्यामुळे तो EMI पण पे करू शकत नाही. ही साधी गोष्ट आहे ना. माणूस रसा तळाला जातो, लगेच जात नाही. आणि काही नैसर्गिक जे घटना आहेत ना, ते तर होणारच आहेत.
त्याच्यासाठी उगाच चिंता केली जाते, चुकीचं विचार. मला सांगा, जे घडायचे घडणार, पण तुमच्याकडे प्लॅनिंग असेल तर दिलासा मिळेल ना. तुम्ही जर समजा मुलांच्या लग्नाला किंवा शिक्षणाला 10 लाख रुपये लागणार आहे, तुम्ही 5 लाख रुपये जर तयार केले तर ओझं कमी झालं का वाढलं? आणि ह्या ज्या 5 लाख 10 लाख 20 लाख हे रकमा एकदम जमत नाही, त्यासाठी तुम्हाला बचतच करावं लागेल. आणि बचत करण्यासाठी LIC ऑफ इंडियाशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण बँकेमध्ये पोस्टामध्ये काय असतं, हे शॉर्ट टर्मचे अकाउंट असतात, तुम्ही पैसे काढून आपले संपून जातात. कारण ज्यावेळेस त्या मुलांना शिक्षणाला पैसे लागतात त्यावेळेस तो निधी जमतच नाही ना. किंवा SIP असते, अर्जंट गरज आला की आपण विड्रॉल करतो. मग हे विड्रॉलचे अकाउंट आहेत आणि त्याला आपण सेव्हिंग अकाउंट म्हणतो, बँकेतलं बचत अकाउंट म्हणतो ना, हे नावच चुकीचं आहे. हे विड्रॉल अकाउंट आहे, सतत काढायचं अकाउंट आहे. पोस्टातली गुंतवणूक, SIPतली गुंतवणूक, सोनं चांदी, घर जागा जमीन, पाहिजे त्यावेळेस आपल्याला घर जागा जमीन विकता येते, SIP विड्रॉल करता येतं, काय पण. फक्त LIC ऑफ इंडिया. आणि LIC ऑफ इंडियामध्ये सुद्धा 3 वर्ष कंपल्सरी होतं. लोकांच्या मागणीस्तव आता 2 वर्ष झालं आणि 1 वर्ष झाले आता. म्हणजे समाजामध्ये काय चाललं आहे, चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातं. हे मी डोळ्याने पाहतोय मित्रांनो, तुम्ही पण पाहत असाल, परंतु तुमचं लक्ष नाही. कारण हे आज सगळं चुकीचं होतं आहे आणि हे आपण करतो आहे. सरकारला भाग पाडतो आहे आपण कायदे बनवायला. म्हणजे मला सांगा ना, आपण जर चुकीच्या गोष्टी नाही केल्या तर सरकारला कायदे बनवायची काही गरज नाही. आता 3 वर्ष LICमध्ये सक्तीची बचत होती, 2 वर्ष झाली, आता 1 वर्ष झाली. कुणी केली? लोकांचे ॲप्लिकेशन गेले. जसं शाळा कॉलेजमध्ये मी नेहमी सांगतो, मारायचं नाही, नापास करायचं नाही, हे कुणी केलं? सरकारनं मनन नाही केलं, तुम्ही सांगता सरकारला असं करा. म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे, चांगल्या गोष्टी करायला आपण तयार होत नाही किंवा करत नाही किंवा टिकवत नाही. हे दुर्दैव आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांचा घात होणार. मग आजला आपला रुपये घसरते ना. मग बरेच जण म्हणतात प्रगती व्हायला, प्रगती दाखवा मला, नोकऱ्या आहेत का, पगार आहे का, महागाई वाढते का नाही, साध्या साध्या गोष्टी आहे. बरेच लोकांना म्हणतात आता प्रगती झाली. कुठली प्रगती झाली मला दाखवा ना. पैसे पूर्वी कमी उत्पन्न असून लोकांचे घरदार झाले, जमीन झाल्या, लोक इन्कम झालं लोकांचं. आता होतंय का एवढा पगार असून? आता काय झालेलं आहे, खर्च भरमसाठ वाढवलेला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे बऱ्याच लोकांचा. 99% लोकांचा हेच प्रॉब्लेम आहे. पैसेच राहत नाही त्यांचे शिल्लक. कारण आपण नोकरी लागली की सुरुवातीला आपण मोठे मोठे EMI करतो, 50 लाखाचं लोन घेतो, 10-20 लाखाची कार घेऊ नये असं नाही माझं म्हणणं. परंतु हे डिक्रीज चाललेलं आहे, इन्क्रीज नाही. इन्क्रीज कशाला म्हणतात, की तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी लोन काढताय की इन्कम करताय, पैसे कमवताय, त्याच्यासाठी ठीक आहे. कर्ज काढू नये असं नाही. परंतु ते जे लोन काढले, 50 लाख लोन काढलं, त्याचे 2 कोटी 4 कोटी कमवले पाहिजेत आपण ना, तरच फायद्याचं आहे. आता घरासाठी मला सांगा, 50 लाखाचं लोन काढलं तर भाडं 15,000 रुपये आणि 50,000 रुपये इंटरेस्ट भरतो आपण. 40,000 तर इंटरेस्ट भरतो ना. मग तुमचं भाडं वाचतं 15,000 रुपये आणि 40,000 रुपये व्याज देता. हे कुठल्या हिशोबात आहे? आता बरेच काय व्यक्ती म्हणतात ती ॲप्रिसिएशन होणार आहे प्रॉपर्टीचं. ठीक आहे, किती होणार आहे ॲप्रिसिएशन माहिती आहे आपल्याला? म्हणजे आपल्याला काय, आपल्याकडं फिगरच नसतात. आणि करू नये असं नाही माझं म्हणणं, फ्लॅट घेऊ नये असं नाही, परंतु आपण चुकीच्या जास्त गोष्टी करतोय, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता व्हिडिओच्या माध्यमातून मी बरेच काही गोष्टी सांगतो, हे सांगून पटतात बऱ्याच व्यक्तीला, परंतु इम्प्लिमेंट करत नाही किंवा टिकवत नाहीत. चांगल्या गोष्टी सगळ्याला कळतात, एकापेक्षा एक ज्ञानी लोक आहेत, मी म्हणत नाही कुणी अडाणी. ज्ञानी असून उपयोग होत नाही मित्रांनो. ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, टिकवणं गरजेचं आहे. खर्चावर नियंत्रण आणून बचत वाढवली पाहिजे, तरच विकास आहे. नंतर तुम्हाला सॅलरी किती उद्या, तुम्ही धंद्यात किती पैसे कमवा, काय उपयोग नाही. जसं एखाद्याच्या लग्नामध्ये भरपूर जेवण केलं, लागले जुलाब, काय उपयोग आहे? मला सांगा, जसं लग्नामध्ये जेवण फुकट असतं ना, बरेच जण भरपूर खातात आणि रोजच्यापेक्षा जास्त खातात आणि पोट बिघडतं आणि डॉक्टरकडे जाऊन पैसे घालवतात. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य, चुकीच्या गोष्टी जास्त करू नये किंवा फ्री मिळते म्हणून जास्त घेऊ नये. आता मला सांगा, चुकीच्या गोष्टी फ्री असतात, मला सांगा ना. आणि काय होतं, आपण काय करतो, चांगल्या गोष्टीला बगल देतो आणि चुकीच्या गोष्टी करतो, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. आता आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपलीच आहे का दुसऱ्याची आहे? आपणच लक्ष देत नाही, आपणच बचत करत नाही, खर्च इतके वाढवतो की बचतच होत नाही. खर्च वाढवायचा तर आपल्या हातात आहे का नाही, किती वाढवायचं का नाही? मला सांगा, पूर्वीच्या काळात लोक लक्झरी जगत होते का? आता कसं आहे बघा. आता मी ह्या गोष्टी बोलू नये पण बोलतोय मित्रांनो. बिगारी काम करणाऱ्या माणसाच्या हातातसुद्धा 20,000चा मोबाईल आहे. हे तुमचे पैसे आहेत, माझा बोलायचा अधिकार नाही. परंतु मित्रांनो, चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी बोलावंच लागतं. राग आला तर चालेल कोणाला, परंतु 20,000चा मोबाईल बिगारी काम करणाऱ्याच्या हातात आहे. काय कमवतो काय नाही. मला सांगा, हे खर्च आपण वाढवलेत. पूर्वी मोबाईल होता का? आता मोबाईलचा खर्च आहे. पूर्वी
50 ते 60 रुपये पेट्रोल होतं, आता 105 आहे. गाडीची टू व्हीलरची किंमत 50,000 होती, 1,00,000 आहे. सगळी महागाई झपाट्याने वाढते. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, आता आहे का? मला सांग, खरोखर इन्कम वाढलं आहे का? नाही. कर्ज काढून खर्च चालू आहे. EMIवर मोबाईल घेतात लोक सगळे. 4 व्हीलर, मला सांगा 10 लाखाची कार घेतली 10 वर्षाला 20 लाखाला विकते का? ते 10 लाख जर बँकेत टाकले तर 20 लाख होतील ना. बरं, कार घेऊन असं नाही, कार घेतल्यानंतर तुमचं त्या कारमुळं उत्पन्न वाढलं पाहिजे. लायबिलिटी आपण तयार करतो, ॲसेट आपण संपवतो, आहे ते पैसे आपण आलेलं इन्कम संपवून टाकतो आणि जबाबदाऱ्या वाढवतो. कसं होईल मला सांगा? कोण वाचवायला येणार तुम्हाला? ह्या कलियुगामध्ये, कलियुग म्हणतो मी आता, तर मदत कुणीच करत नाही, उसनवार पण पैसे देत नाही. तुम्हाला कुणीच वाचवायला येणार, तुम्हाला बरबाद करायला येतील. कारण मला सांगा ना, तुम्हाला जर बँक लोन देत नसेल, सावकाराकडनं लोन काढायचं तर जास्त व्याजानं काढावं लागतं. मग ही वेळ येते का? आपण जर पैसे ठेवले तर पैसे वाढतील का नाही? पैसे निर्जीव आहेत, एका जागी ठेवले तर तिथेच राहतील ना. पूर्वी तर लोक बचत अशी करायची की गादीमध्ये ठेवायचे, मटक्यात ठेवायचे, जमिनीत पुरून ठेवायचे. आता तसं नाही. तुम्हाला त्या पैशाला इंटरेस्ट मिळते, इन्शुरन्स मिळतो, लाईफटाईम पैसे मिळतात. असे प्लॅन आहेत LIC ऑफ इंडियाकडे. मी 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियाचं काम करतो मी मित्रांनो. हे भारत सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. कितीतरी मल्टी मार्केटिंग कंपनी येतात आणि लोकांना फसवून जातात, लोक फसतात. पण चांगले चांगले शिकलेले, उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर, वकील फसतात. आता टोरेसचा घोटाळा झाला नाही का मुंबईला? मला सांग, काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम एक आहे की आपण लालची पोटी तिथं पैसे ठेवतो. आणि लालच ही सगळ्यात वाईट आहे. लालच असावं, पण सत्याचं असावं, खऱ्याचं असावं. माझे 10 रुपये ठेवावं, त्याचे 15 झाले पाहिजे, 20 झाले पाहिजे, आणि ते मला मिळाले पण पाहिजे. काही ठिकाणी इतकं इंटरेस्ट दिलं जातं, तर त्या टोरेस्टमध्ये 7% 7 दिवसाला व्याज दिलं जात होतं. मला सांगा, नॅशनल बँका वर्षाला 7% देतात आणि 7 दिवसाला देत होते. आपल्याला का कळालं नाही? आणि हेच लोक ज्यावेळेस आमच्याकडे ठेवा म्हणलं तर ठेवत नव्हते पैसे, जास्त इंटरेस्ट मिळते म्हणून ठेवले, आणि आता म्हणतात आम्हाला मुदल द्या. त्यांचं मुदल तर कोण देणार आहे का? म्हणजे आपण काय करतो, लोकांना चान्स देतोय फसवायला. हे जे गुन्हेगारी वाढते, फसवतात लोक, आपण स्वतःला आपण लुटून घेतोय. पैसे ठेवत नाही म्हणजे लुटल्यासारखंच आहे ना. तुमच्या मुलाबाळाला शिक्षणाला, घर, जागा, जमीन, म्हातारपण तुम्हाला कोण पैसे देणार आहे? म्हणजे आपण रोज आपल्याला लुटतोय मित्रांनो. हे सतर्क होणे गरजेचं आहे मित्रांनो. फार भीषण परिस्थिती निर्माण होणार, मी सांगतो. पुढचा काळ फार वाईट आहे मित्रांनो. आता सध्या पूर्वी बघा, खेडेगावात एखादा माणूस एक्सपायर झाला ना, ग्रामीण भागामध्ये ज्या दिवशी माणूस एक्सपायर झाला, मेला, त्या दिवशी एक भाकरी आणून द्यायची. आता राहिली का? थोडाफार असेल खेड्यापाड्यात, पण आता तर जवळपास संपतच आले. लोकांना मैतीला यायला वेळ नाही मित्रांनो. आणि एवढा वेळ नसून एवढं लोक करतात काय मला सांगा? काही नाही. मुठभर फार थोडे लोक श्रीमंत आहेत, बाकीचे लोक जे त्रासात जीवन आहे. बऱ्याच लोकांना जीवन जगणं ही त्रास वाटते, कारण ते पैसेच पुरत नाहीत. बरं, पैसे खर्च कुणं वाढवला? स्वतःचा वाढवला ना. प्रत्येक गोष्ट हवीशी वाटते, मग त्यासाठी पैसे लागतात ना. तुम्ही जर लक्झरी जगायचं ठरवलं, लक्झरी वस्तू जर घेतल्या, तर पैसे कसे पुरतील मला सांगा ना. आपणच आपलं दिवाळं काढतो, हे कळायलाच वेळ लागतो. काही जणांचा जन्म जातो, काही जण पिढ्यानपिढ्या त्याच गोष्टी तसंच करतात. काम कमी करायचं, पैसे कमी कमवायचे आणि खर्च वाढवायचा. ही दुर्दैव आहे, वाईट आहे. कारण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा विषयच नाही. पैसे कमवायला सगळे शिकवतात, कसं डिग्र्या घ्यायच्या, कशा व्यवसाय कसा करायचा. ITIची समजा गव्हर्मेंट ITIमध्ये, वेगवेगळे औद्योगिक संस्थांमध्ये वेगवेगळे कोर्सेस असतात. म्हणजे समजा मोठमोठ्या डिग्री आहेत, तिथं कशी डिग्री घ्यायची, कसे पैसे कमवायचे शिकवतात. परंतु पैसे कसे वापरायचे आणि बचत करायचे हे कोणी शिकवत नाही. आपल्या शिक्षण पद्धतीत हा विषयच नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे मित्रांनो. मग लोक श्रीमंत का होत नाही? पैसे कमवून श्रीमंत का होत नाही? जसं मी नेहमी सांगतो, पाऊस भरपूर पडला आणि तुम्ही धरणाचे दारच नाही अडवलं तर काय उपयोग होईल? उन्हाळ्यात पावसाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही. म्हणजे पाऊस तर पडला. तसं लोकांचं बरं आहे, 2-2 लाख रुपये पगार असतो, शेवटी त्यांना खायला पैसे नसतात. असे कितीतरी कंडिशन आहे लोकांची. आणि काही लोक उद्योगपतीचं पण असं झालं आहे. जसं निरमा पावडरचं काय झालं, ॲम्बेसिडर कारचं काय झालं, कारण वेळीच बदलले नाहीत हे लोक. विनोद कांबळेचं काय झालं मला सांगा, सिंगानिया रेमंडचा मालक काय झालं. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांचं प्लॅनिंग कुठं तर चुकलं तर सगळं असं होतं. पैसे कमवून सुद्धा वाईट दिवस. जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणाचं दार नाही अडवलं तर काय होईल? पाऊस ज्यावेळेस बंद होतो, पावसाळा संपतो, नंतर आपल्याला पाणी प्यायला मिळणार नाही. काही लोक तसंच आहे ना. आता घरगुती उदाहरण देतो. काही नळाला पाणी आहे, 2 तास नळाला पाणी असताना आपण ड्रममधलं पाणी नळ बंद करून ड्रममधलं वापरतो. हे असं चाललेलं आहे. म्हणजे काय होतं, साठवलेलं पाणी संपवायचं, पुन्हा नळाचा बी बंद होणार आणि ड्रम मी रिकामा, दिवसभर प्रॉब्लेम पाहिजे पाण्याचा. तसंच आहे. तुम्ही आज रोज जे पैसे कमवत आहे ना, ते संपवत आहे. चुकीच्या ठिकाणी खर्च होतात आणि एक दिवस पैसे कमवायचं वय पण संपेल
आणि तुमचं सगळीकडनंच कोंडी होईल. तशी होत आहे आता सध्या लोकांची अवस्था आहे. आपलं रोज आयुष्य कमी होत चाललं आहे का वाढत चाललं आहे? मग आपण रोज बचत करायला टाळाटाळ करतो. हे घातक आहे का फायद्याचं आहे सांगा? आपण खर्च करायला लगेच करतो. गाडी घ्यायची असेल थोडा डाऊन पेमेंट करतो, गाडी घेतो. घेऊ नये असं नाही, परंतु आवश्यक गोष्टी जर केल्या पाहिजे आणि काटकसर केली पाहिजे. पूर्वीचे लोक 500-100 रुपयाची नोटच मोडतच नव्हते. ते तसंच पायी चालत जायचे गावाला. आता तसं नाही. आता तर गुगल पे, फोनपे आहे, डिजिटलमध्ये आहे. पटकन पैसे देऊन मोकळं होतात. हातातनं पैसेच जात नाही. त्याच्यामुळं पैसे संपले हे कळतच नाही. आलेलेही कळत नाही आणि गेलेलेही कळत नाही. आणि आयुष्य संपलेलं पण कळत नाही बऱ्याच व्यक्तीला. पुन्हा मोठा प्रॉब्लेम आल्यानंतर जागे होतात. मग कुणीच मदत करत नाही. पुन्हा मग सगळ्यांना दोष द्यायचा. नातेवाईक असे आहेत, सरकार असं आहे, बँकानं लोन दिलं नाही. सगळ्यांना म्हणजे चूक करायची आपण आणि सगळ्या सिस्टीमला आपण दोष द्यायचे. हे कुठं तर थांबलं पाहिजे मित्रांनो. मी रोज अधूनमधून व्हिडिओ बनवतो. मला खरोखर तळमळ आहे. माझा तर मी स्वतःचा विकास केलेला आहे, परंतु सगळ्यांचा व्हावा अशी इच्छा आहे. आणि नुसतं बोलून पूर्ण होत नसतं मित्रांनो. ॲक्टिव्हेशन पाहिजे, सातत्य पाहिजे, मेहनत भरपूर केली पाहिजे. बघा लोक कसं वय वाढेल तसं आपण काय करतो, शरीर तर थकतंच म्हणा, परंतु आपलं पूर्वी जसं आपण काम करतो तसं करत नाही आपण. त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो. उत्पन्न कमी होतं आणि खर्च वाढवतो आपण. जे माणसं काम करत नाही त्यांचं खर्च वाढत असतो. जे काम करतात त्यांना पैसे खर्चायला सुद्धा वेळ मिळत नाही. माझं उदाहरण सांगतो. मी टेल्कोमध्ये टेम्पररी काम करत होतो. ओव्हरटाईमला थांबायचं. पैसे असून खर्चायला वेळच मिळायचे नाही ना. आणि उलट ओव्हरटाईमला थांबल्यानंतर पैसे परत मिळायचे आणि डबल मिळायचे. म्हणजे कसं होतं, जे लोक रात्रंदिवस मेहनत करतात ना त्यांचा खर्चच ऑटोमॅटिक कमी होतो. कारण खर्च कुठून होतं, माणसाच्या मनात एखादी गोष्ट घ्यावीशी वाटते, विचार येतात. आणि विचार कधी येतात? कामात असल्यावर येतील का? रिकामा माणूस असेल तर, काम करत नसेल तर हे विचार येतात. आणि काम करणारे माणसं जे उद्योगी आहेत, चांगले सतत काम करतात, त्या माणसाचं चुकीच्या गोष्टी घडत पण नाहीत. कारण तशा गोष्टी डोक्यात यायला वेळच नसतो ना. जसं मी ओव्हरटाईम करायचं, 12 तास म्हणजे 16 तास काम करायचं. म्हणजे खिशात पैसे असून खर्चाला वेळ मिळायचा नाही आणि खर्चावर नियंत्रण यायचं आणि इन्कम वाढायचं. तसंच आहे. तुम्ही बचत करा म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल. आणि काय इन्कम आले की सर्वप्रथम बचत केली पाहिजे. 99% लोक काय करतात, खर्च करतात. पैसे येण्याच्या अगोदरच प्लॅनिंग असतं खर्चाचं. मग हे तर चूक आहे मित्रांनो. आपल्या जबाबदाऱ्या वाढत आहेत. मुलाबाळांचं शिक्षण, लग्न ही आपली जिम्मेदारी आहे. पिढ्यानपिढ्या बऱ्याच लोक बर्बाद झालेत मित्रांनो ह्याच्यामुळं. चांगल्या गोष्टी आता कमी होत चालल्यात आणि वाईट गोष्टी वाढत आहेत मित्रांनो. खर्च धुमाकूळ केला तो खर्च लगेच बँका पण लोन देतात. क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, आता गुगल पे, फोनपेने पैसे लगेच संपवले जातात आणि इन्कम कमी पडतं आणि परत अजून कर्ज काढले जातं. ह्या कर्जाच्या विळख्यात सापडले जातात आणि कर्ज आणि व्याज भरून पूर्ण आयुष्य रिकामं होतं. काही लोक श्रीमंत होतात मुठभर आणि बऱ्याच जास्त समाज तर आता कर्जबाजार आहे. पैसे नाहीत बऱ्याच लोकांना, पैसे कमवून नाहीत. हे दुर्दैव आहे मित्रांनो. कुठंतरी थांबलं पाहिजे. भारत सरकारची संस्था आहे LIC ऑफ इंडिया, लाईफ टाईम पैसे मिळण्याचा प्लॅन आहे मित्रांनो. पूर्वी असा प्लॅन नव्हता. पूर्वी 20 वर्षे, 25 वर्षे, 10 वर्षे असं लिमिटेड आपण द्यायचं त्यांना, इन्शुरन्स आणि बोनस. आता अनलिमिटेड मिळते. का संधी सोडवत आहे? संधी सोडू नका मित्रांनो. आयुष्यभर पैसे मिळतात. आयुष्यभर काम तर होतं का? काम मिळालं तर आपण करू शकतो का? आणि काम नाही झालं आणि पैसे नाही कमवले तर आपल्या गरजा भागतील का? आपल्याला आयुष्यभर इन्कम देणारा हा गोल्डन चान्स आहे. पॉलिसी बंद होणार आहे. 8% व्याज आहे आणि 10% पण व्याज आहे मित्रांनो. एवढं आता सेव्हिंगला किती आपण बचतीच्या माध्यमातून इन्शुरन्स पण देतो आणि बोनस पण देतो. इंटरेस्ट गॅरंटीड आहे 8% आणि 10%. मला सांगा व्याजदर कमी होत आहेत का दिवसेंदिवस? मग 8% आणि 10% गॅरंटी द्यायचं चेष्टा आहे का मित्रांनो? कुठल्याही संस्थेला परवडणार नाही. म्हणून हा प्लॅन बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या. सेव्हिंगला 8% आणि 10% इंटरेस्ट देतो, परत बोनस देतो आणि इन्शुरन्स कवर दरवर्षी देतो, आयुष्यभर देतो. टर्म इन्शुरन्सपेक्षा भारी इन्शुरन्स आहे मित्रांनो. टर्म इन्शुरन्स 80 वयाच्या 80पर्यंतच काम करतो आणि टर्म इन्शुरन्सला मॅच्युरिटी नसते तरी लोक टर्म इन्शुरन्स काढतात. त्याचं कारण आहे मित्रांनो, टर्म इन्शुरन्स वाईट नाही, त्यांना आता कळत नाही. कारण टर्म इन्शुरन्स जास्त चालत पण नाहीत. 4-5 वर्षानंतर बंद पण पडतात. त्यांना वाटतं आपले पैसे बुडाले, आपल्याला काही झालं नाही. मित्रांनो, काही होणं न होणं हे आपल्या हातात नाही. माणूस नैसर्गिक, कधी जन्माला यायचे हे माहिती नाही, कधी मरायचे हे कुणालाच माहिती नाही. फक्त आपला मधला जो काळ आहे त्यालाच जीवन म्हणतात. जन्म आणि मृत्यूमधलं अंतर म्हणजे जीवन. ते जीवन आपल्या हातात कसं वापरायचं हे आपल्या हातात आहे आणि ते चांगलं केलं. पण त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओतनं काही तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत. बरेच लोक आता व्हिडिओ ऐकायला सुद्धा वेळ नाही. लॉंग व्हिडिओ असेल तर कुणीच ऐकत नाही, कारण वेळ नाही, चांगलं ऐकायला वेळ नाही, इम्प्लिमेंट करायला वेळ नाही. कसं चांगलं होईल?
कमवायचे पैसे संपवायचे हा उद्योग चालू आहे मित्रांनो. असं करू नका. आणि ठेवायची जागा पण आहे. बरेच लोक म्हणतात म्युच्युअल फंड SIP मध्ये भरपूर पैसे मिळतात मित्रांनो. ते सब्जेक्ट टू मार्केट आहे, गॅरंटेड नाही. जबाबदारी गॅरंटेड आहे. पहिलं गॅरंटेड प्रॉडक्ट घ्या, नंतर ते करा. पहिलं डायरेक्ट त्याच्यात जर गेला तर रिस्कमध्ये उडी मारली तर जीवन रिस्की असतं आणि प्रॉडक्ट रिस्की म्हणजे बर्बादी होणार मित्रांनो. आणि तेच चाललेलं आहे आता. असं काय असतं, पहिलं बेसिक फाउंडेशन मजबूत करा, इन्शुरन्स मजबूत करा. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला नाही. गॅरंटेड 8% 10% व्याज मिळणार आहे, बोनस मिळणार आहे, आयुष्यभर इन्शुरन्स मिळणार आहे. आणि नंतर आपल्याकडे पैसे असेल तर आपण परत टर्म इन्शुरन्स घ्या किंवा SIP करा. SIP नंतर करा. पहिलं बेसिक फाउंडेशन झालं पाहिजे. मला सांगा, टर्म इन्शुरन्स वाईट नाही, परंतु काय होतं 10-20 वर्ष भरल्यानंतर तुमच्या हातात काहीतरी रक्कम आली पाहिजे की नाही. म्हणजे त्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स जर तुम्हाला घ्यायचंच असेल त्याला एक जोडून छोटासा पॉलिसी घ्या की पैसे भरलेले प्रीमियम तर रिफंड येईल. असं तर ॲटलिस्ट प्लॅनिंग करा. आणि मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मित्रांनो, आम्ही गेली 25 वर्ष झाले हे क्षेत्रामध्ये काम करतो. आम्ही तुम्हाला विनामूल्य सर्व्हिस देतो, सल्ला देतो आणि तुम्हाला मदत पण करतो. मला सांगा, मेडिकल लाईनमध्ये हे 2 रुपयाची गोळी तर फुकट मिळते का? आणि इलाज होतो का गॅरंटेड? मग आपण का करतो? इथं सगळं गॅरंटेड आहे, का केलं जात नाही? त्याचं कारण आहे मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला त्रास नको वाटतं आणि चांगली गोष्ट पाहिजे. हे फॉर्म्युला आहे प्रत्येकाचा. असं कधीच होत नाही. आपण बुटाला पॉलिश केल्यावर रगडल्यावर त्याची चमक होते. तसं जिंदगी रगडली पाहिजे, मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे आणि हे सगळं एवढं करून पैशाची बचत केली पाहिजे, नाहीतर काहीच उपयोग होत नाही. आता बऱ्याच लोकांना पगार तर भरपूर असतो, परंतु पैसेच राहत नाहीत. कुठं तर प्लॅनिंग चुकते. आपल्याला कोणी तर सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे, नाहीतर असेच दिवस निघून जातील, आयुष्य पण संपल्याला कळणार नाही. काही लोक पिढ्यानपिढ्या गरीब आहेत. मला सांगा, माणसं तेच असं जात धर्म वर्णभेद प्रांतभेद असं काही नसतं. विचार श्रेष्ठ असतात आणि चांगले विचार टिकवणं आणि करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्रास घ्यावा लागतो मित्रांनो. आणि आता सध्या त्रास नको आहे. बऱ्याच व्यक्तीला त्रासच नको आहे. पाहिजे तर सगळं. LICची पॉलिसी तर नाही काढायची आणि पैसे तर पाहिजे, असं कसं होईल मित्रांनो? आपल्या जे कुटुंबाच्या गरजा आहेत, आपण जे काढलेले पॉलिसी आहेत ते पण वेळेत भरणं गरजेचं आहे. बरेच लोक सोडून देतात. मित्रांनो, आपण एज्युकेशन पॉलिसी मुलांच्या शिक्षण लग्नासाठी काढलेली आहे आणि मध्येच बंद करतो. मुलाच्या शिक्षणाला लागणारे पैसे लागणार नाहीत, त्यावेळेस कुठून आणणार? तुमचा जो तो EMI असतो 1000-2000 ते आज भरू शकत नाही तर 10 लाख कुठून आणणार? हा प्रश्न स्वतःला विचारा. मी म्हणतो ना, जो माणूस 2000 रुपये महिन्याला भरू शकत नाही तो 10 लाख रुपये कुठून आणणार? काय प्रोव्हिजन आहे? कुठं बेस आहे? मग हे उद्या आपण सगळं प्लॅनिंग चुकीचं करतोय आणि उद्या ह्याचा स्फोट होतोय आणि त्याच्या खाली आपणच क्रश होतोय. आपल्याला जर पैसे लागत असेल तर आपल्याला कुणी आणून देईल का? पैसे कुणीच देणार नाही मित्रांनो. आपण वेळ वाया घालवू नये. पॉलिसी चालू ठेवाव्या. एज्युकेशन पॉलिसी काढलेल्या असतात, बरेच जण चालू ठेवत नाहीत, बंद करतात, जमत नाही म्हणतात. मित्रांनो, असं चालणारच नाही. आपण फॅमिली होल्डर असतो. आपण आपल्या अंगावर पूर्ण संसाराचा खर्च असतो, प्रपंच असतो, मुलाबाळांचं शिक्षण आपली जिम्मेदारी आहे. जिम्मेदारी कुणीच उचलणार नाही, आपल्यालाच उचलावं लागणार. त्यासाठी आपण सतर्क राहणं आणि त्याची काळजी करून वेळेत बचत करणं गरजेचं आहे. वेळ वाया घालवला तर काय होईल? तुमचं नुकसान होईल ना. वेळ निघून गेल्यानंतर काय होईल? लोडिंग वाढेल ना. मग लोड वाढल्यानंतर परत आपल्याला ते लोड आपल्याला आपण घेऊ शकणार नाही. मग काय होतं? दुसऱ्याची मदत घेतल्यानंतर कर्ज काढावं लागतं, त्याला व्याज द्यावं लागतं. ते बी मिळेल का गॅरंटी नाही. म्हणून बचत करा. आपल्या जिम्मेदारी आहेत ना, ते पेंडिंग ठेवू नका. पेंडिंग ठेवलात की तुम्हाला अजून त्रास होईल. म्हणून LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम पैसे मिळणारा प्लॅन आहे, तो बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. ओके, थँक्यू.